96-97ला म्हणे गिरीश महाजन फरदापूरच्या रेस्ट हाऊसवर गेले, दारूचा बॉक्स सोबत होता, स्वतः फिट टाईट होते. आता माझ्या आयुष्यामध्ये त्यांनाही माहीत आहे मी त्यांच्यावर राहिलेलो आहे. मी कधी दारू प्यायलो आहे का? त्यांनी मला इतक्या वेळा आग्रह केला असेल, ते रोज प्यायचे, पण मी कधी घेतली का दारू त्यांच्याबरोबर? मी नाही घ्यायलो, कधी नाही घ्यायलो. मी कधी प्यायलो नाही, मी कधी खाल्लं नाही, नॉनव्हेज खाल्लं नाही, मी सिगरेट नाही, तंबाखू नाही, टोबॅको नाही, मी चहासुद्धा माझ्या आयुष्यात आजपर्यंत प्यायलो नाही. मी तालमीतला पहिलो, मी व्यायाम करतो रोज, अजूनही पळतो 7-10 किलोमीटर आजसुद्धा. पण असं असताना गिरीश महाजन त्या रेस्ट हाऊसला गेले, फरदापूरच्या प्रचार करत असताना गुणवंतराव सरोदेचा. मग तिथे त्यांनी ती बाटली काढली, ते टाईट झाले, दारू प्यायले, नाचले, बाई तिथे घेऊन गेले. त्यावेळेलाच या सगळ्या प्रकरणाची मुंडेसाहेब असताना त्यांच्याकडून मी चौकशी करून घ्या. मला माझे विरोधक होते, त्यांनी त्यावेळेला वर्तमानपत्र, एका छोट्याशा वर्तमानपत्रात अशी बातमी छापून आणली माझी बदनामी करायला, एका पेपरची छापली. आणि म्हणून मी पहिली टर्म होती, मी खूप अस्वस्थ झालो. मी मुंडेसाहेबांकडे यांनाच घेऊन गेलो, त्याची चौकशी करायला लावली. नंतर ते 8-10 दिवसांनी त्याचा रिपोर्ट आला, औरंगाबाद CPनी त्याची चौकशी केली आणि त्यात काहीच तथ्य नाही.